चला आता आपण काल पिट्स इंडिया ऍक्टची काय बघितलेली पार्श्वभूमी बघितलेली. पिट्स इंडिया ऍक्ट कशामुळे आला, काय आला, कुणी आणला, कसा आणला, ही पार्श्वभूमी बघितली. आता पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये आपण ऍक्च्युअल मध्ये तरतुदी बघू की पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये दिलंय काय नक्की. लक्षात येते का काय पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये काय दिलेलं आहे. माईक चालू आहे, गुड. आता ऐका मी काय बोलतो ते. पिट्स इंडिया ऍक्ट हा 1784 मध्ये आला. कधी आला? 1784 मध्ये आला. पिट्स हा कोण आहे? इंग्लंडचा त्यावेळीचा पंतप्रधान आहे, त्यांना आणलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काही तरतुदी दिल्या, काही केलं, राजकीय आणि व्यापारी कामं वेगळी केलेली आहेत. पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये राजकीय कामं वेगळी केली आणि व्यापारी कामं वेगळी केली, हे आपण बघितलं. ऋषिकेश गेला का? ठीक आहे. मग आता काय केलं बघा, राजकीय कामासाठी आणि व्यापारी कामासाठी दोन्ही कामं वेगवेगळे केली. मग ह्यांनी काय केलं, पिट्सनं काय केलं की राजकीय कामांसाठी एक बोर्ड ऑफ कंट्रोल आणलं. काय आणलं? बोर्ड ऑफ कंट्रोल. आणि त्यांनाच काय म्हणतात? कमिशनर. काय म्हणतात? कमिशनर. ह्या बोर्ड ऑफ कंट्रोललाच काय म्हणतात? कमिशनर. काय म्हणतात रे? कमिशनर. काय म्हणतात? कमिशनर. बोर्ड ऑफ कंट्रोललाच काय म्हणतात? कमिशनर. म्हणजेच नियामक किंवा नियमन करणारे, कळते का? नियंत्रण ठेवणारे मंडळ. कंट्रोल म्हणजे काय? कंट्रोल म्हणजे नियंत्रण ठेवणारच, कळते का? नियम करणारच, म्हणून त्याला काय म्हणतात? बोर्ड ऑफ कंट्रोल. काय म्हणतात? बोर्ड ऑफ कंट्रोल. आणि त्या बोर्ड ऑफ कंट्रोलच्या सदस्याला काय म्हणतात? कमिशनर. काय म्हणतात? कमिशनर. कळलं का? हा 1784 चा कायदा आपण बघत आहे. मग आता बघा, ह्याच्यामध्ये ह्या बोर्ड ऑफ कंट्रोल मध्ये किती सदस्य? 6 सदस्य. किती? 6 सदस्य. एक सदस्य आहे त्याला म्हणतात सेक्रेटरी ऑफ स्टेट. काय म्हणतात? सेक्रेटरी ऑफ स्टेट. दुसरा सदस्य आहे त्याला राजकोषाचा चान्सलर आहे. तो कोण आहे? राजकोषाचा चान्सलर. एक आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट. आणि तिसरे राहिलेले 4 जे सदस्य आहेत ते प्रिव्ही काउन्सिल मधून आहे. कुठून? बघा, एक सदस्य आहे तो कोण आहे? सेक्रेटरी ऑफ स्टेट. दुसरा आहे तो राजकोषाचा चान्सलर. आणि राहिलेले 4 हे 2 झाले. राहिलेले 4 जे आहेत ते प्रिव्ही काउन्सिल मधून आलेले 4 जण आहेत. हे 4 आणि हे 2 किती झाले? 6 जण झाले. कळलं का? हे 6 सदस्यांना काय म्हणतात? कमिशनर. काय म्हणतात? कमिशनर. मग आता हे बोर्ड ऑफ कंट्रोल काय काम करणार? जे काय कंपनीचं राजकीय काम आहे की नाही ते राजकीय काम आता कोण बघणार आहे? बोर्ड ऑफ कंट्रोल. कोण बघणार आहे? बोर्ड ऑफ कंट्रोल. कळलं का? काय अडचण नाही. मग आता हे राजकीय काम कोण बघायला लागले? कंपनीचं राजकीय काम बोर्ड ऑफ कंट्रोल. कोण बघतंय? बोर्ड ऑफ कंट्रोल. ह्याच्यामध्ये एकूण सदस्य किती? 6 सदस्य. किती सदस्य? 6. आणि ह्या 6 सदस्यांची जी नियुक्ती आहे का ह्यांची, आता हा अध्यक्ष आहे. कोण? सेक्रेटरी ऑफ स्टेट. हा कोण आहे? अध्यक्ष. आणि ह्या सर्वांची नियुक्ती कोणाची? सर्वांची नियुक्ती म्हणजे कोणाची? 6 जणांची. 6 जणांची नियुक्ती जी आहे इंग्लंड वरून होणार आहे. कुठून? इंग्लंड वरून होणार आहे. एक सेक्रेटरी ऑफ स्टेट, राजकोषाचा चान्सलर आणि प्रिव्ही काउन्सिल, असे हे 6 जण आहेत. ह्या 6 जणांची नियुक्ती ब्रिटिश संसदेवरून होणार आहे. लक्षात येते का? त्यांचा अध्यक्ष जो आहे तो अध्यक्ष कोण आहे? सेक्रेटरी ऑफ स्टेट. आता जो सचिव म्हणतात का नाही, तर ते हेच पद आहे. लक्षात येते का? सेक्रेटरी ऑफ स्टेट. लक्षात आलं का? इथपर्यंत कोणाला काय अडचण? हा बोर्ड ऑफ कंट्रोल आहे. कोण आहे? बोर्ड ऑफ कंट्रोल. आता ह्यांची कामं काय आहेत बघा. ह्यांची कामं, हा बोर्ड ऑफ कंट्रोलची कामं काय? कंपनीचा महसूल गोळा करायचा. मग कंपनीचा काय? महसूल गोळा करायचा. म्हणजेच कसं की बाबा कंपनी व्यवस्थित महसूल गोळा करते का, त्याचं पर्यवेक्षण करायचं, त्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं. कारण कंपनी आलीच कशाला? महसुलासाठी, पैशासाठी आली. मग ती व्यवस्थित महसूल गोळा करते का, व्यवस्थित पैसे गोळा करते का, त्याचं व्यवस्थित आपण पर्यवेक्षण करायचं, त्याचं आपण नियंत्रण व्यवस्थित करायचं. म्हणजेच कंपनीचा जो महसूल गोळा केला जातो त्याच्यावरती काय करायचं? गोळा कसा करायचा, त्याच्यावरती नियंत्रण, त्याच्यावरती पर्यवेक्षण. हे कुठं करायचं? कोण करणार? बोर्ड ऑफ कंट्रोल. एक काम कळलं का बोर्ड ऑफ कंट्रोलचं? दुसरं काय काम आहे? सर्व मुलकी व्यवहार, कंपनीचे जे का सर्व मुलकी व्यवहार आहेत, मुलकी व्यवहार बघा, महसुला संदर्भाच्या सगळ्या गोष्टी, मुलकी व्यवहाराच्या सगळ्या गोष्टी कोण बघणार आहे? बोर्ड ऑफ कंट्रोल बघणार आहे. कोण बघणार आहे? बोर्ड ऑफ कंट्रोल बघणार आहे. काय अडचण नाही. आणि दुसरे ब्रिटिश भारतात लावणे. ब्रिटिश लष्कर आहे का? ब्रिटिश लष्कर ते सुद्धा भारतात लावायचं. बघा मी काय बोलतोय ते. महसूल गोळा करणे, मुलकी गोष्टी असतील आणि लष्कराच्या बाबतीत, या तिन्ही गोष्टी आता कोण बघणार आहे? बोर्ड ऑफ कंट्रोल. बघा, पहिल्यांदा कोण होतं? कंपनीसाठी 2 समित्या होत्या. एक होते कोर्ट ऑफ प्रोप्रायटर, दुसरे होते कोर्ट ऑफ डायरेक्टर. आता तिसरी गोष्ट आणली यांनी, काय तिचं नाव? बोर्ड ऑफ कंट्रोल. काय आलं? बोर्ड ऑफ कंट्रोल. लक्षात येते का?
त्या बोर्ड ऑफ कंट्रोलचं काम काय, महसुला संदर्भाचं आहे, मुलकी गोष्टींच्या बाबतीत आहे आणि लष्कराच्या बाबतीत आहे. तीन गोष्टींची जी तीन कामं कोणाची, बोर्ड ऑफ कंट्रोलची आहेत. समजलं? पुढे बघा आता. आता हे कोर्ट ऑफ डायरेक्टर आहे का, आहे कोर्ट ऑफ डायरेक्टर. मी तुम्हाला बोललेलो ह्या कोर्ट ऑफ डायरेक्टरला व्यापारी अधिकार दिले. राजकीय अधिकार कुणाला, कोर्ट ऑफ बोर्ड ऑफ कंट्रोलला राजकीय अधिकार, आणि संचालक मंडळ म्हणजे डायरेक्टर, कोर्ट ऑफ डायरेक्टरला व्यापारी अधिकार दिले. कुठले अधिकार, व्यापारी अधिकार. कळलं का? सर्व अधिकाऱ्यांची नेमणूक करून घेणे, मुलकी व लष्करी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे किंवा संख्या ठरवणे. बघा मी काय बोलतोय ते, सर्व अधिकाऱ्यांची नेमणूक करणे आणि मुलकी व लष्करी कर्मचाऱ्यांची संख्या ठरवणे. हे कार्यक्रम कोण करायचा, डायरेक्टर. आता सर्व अधिकाऱ्यांची नेमणूक, उच्च नेमणूक म्हणजे गव्हर्नर जनरलची नेमणूक कोण करणार, कोर्ट ऑफ डायरेक्टर. अर्थ कळतोय का, कोण, कोर्ट ऑफ डायरेक्टर. म्हणून त्यांनी वॉरन हेस्टिंगला आणलं होतं. ते ह्यांनीच आणलेलं वॉरन हेस्टिंगला. 1773 ला आलता का वॉरन हेस्टिंग, लक्षात येते का? तो जो वॉरन हेस्टिंग आलता का, तो डायरेक्टरनेच आणलेला होता. समजते का मी काय बोलतोय ते? म्हणजे उच्च अधिकारी जे असतील ना त्यांना कोण आणणार आहे आता, कोर्ट ऑफ डायरेक्टर. कळते का? म्हणजे बघा, सर्व अधिकाऱ्यांची नेमणूक कोण करणार, कोर्ट ऑफ डायरेक्टर. आणि जे का लष्करी किंवा मुलकी अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांची संख्या किती ठेवायची हे सुद्धा कोण ठरवणार, कोर्ट ऑफ डायरेक्टर. कोर्ट ऑफ डायरेक्टर कडे व्यापारी कामं दिली, बोर्ड ऑफ कंट्रोल कडे राजकीय कामं दिली. लक्षात आलं का? मग कोर्ट ऑफ डायरेक्टर काय काय करणार, जे काय अधिकारी आहेत त्यांची नेमणूक करणार. कुठले अधिकारी, बोलायचं, सर्व अधिकारी. सर्व अधिकाऱ्यांची नेमणूक कोण करणार, कोर्ट ऑफ डायरेक्टर. आणि मुलकी आणि लष्करी कर्मचारी आहेत का त्यांची पण नेमणूक कोण करणार आहे, कोर्ट ऑफ डायरेक्टर. कळलं का? म्हणजे व्यापारी कामं वेगळी केली आणि लष्करी कामं वेगळी केली. मग ह्या डायरेक्टरनेच कोणाला, कॉर्नवॉलिसला पण आणलेलं आहे. कारण कॉर्नवॉलिसला आणण्याचं काम काय डायरेक्टरने केलं, कारण कॉर्नवॉलिस हा शांत होता, लोभी नव्हता. वॉरन हेस्टिंगने मोकार धिंगाणा घातलेला 1773 ला ज्यावेळेस आलता ना 72 ला, तेव्हापासून ते 1784-85 पर्यंत मोकार धिंगाणा घातलेला त्यानं. बरेच गोष्टी लागू केल्या होत्या. आपण वॉरन हेस्टिंगच्या वेळी तुम्हाला मी सांगणारच आहे त्या गोष्टी. तर रेग्युलेटिंग ऍक्ट पण त्याच्याच काळात आलता. कोणाच्या काळात, वॉरन हेस्टिंगच्या. पीट शिंदे ऍक्ट पण त्याच्याच काळात आलाय. लक्षात येते का, वॉरन हेस्टिंगच्या. आणि आता त्यानं बऱ्याच गोष्टी केल्या म्हणून तर हा पीट शिंदे ऍक्ट आलेला आहे. लक्षात येते का? आणि आता बघा, डायरेक्टरने कोणाची नेमणूक केली, कोणाची, सर्व अधिकाऱ्यांची नेमणूक करते. व्यापारी कंपनीचा व्यापार जो आहे का, व्यापारी कंपनीच्या ज्या काही व्यापारी गोष्टी आहेत कुणाकडे आलेल्या आहेत, डायरेक्टरकडे आले. जेवढे काय अधिकारी आहेत त्यांची नेमणूक कोण करणार, डायरेक्टर. मुलकी आणि लष्करी अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची नेमणूक कोण करणार, कोर्ट ऑफ डायरेक्टर. म्हणजे संख्या वाढवणार, कमी करणार, हे कोण करणार, कोर्ट ऑफ डायरेक्टर. काय अडचण नाही. बघा, दोन गोष्टी कळल्या, बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर. लक्षात येईल का? पीट शिंदे ऍक्ट मध्ये राजकीय गोष्टी आणि व्यापारी गोष्टी, राजकीय मध्ये बोर्ड ऑफ कंट्रोल आणि व्यापारी गोष्टीमध्ये कोर्ट ऑफ डायरेक्टर. कळलं का माने, रुचा? नक्की, व्यवस्थित, प्रगती, राऊत, नक्की का? गुड. पुढे बघा आता ह्यांनी काय केलं, कंपनीचा जो प्रदेश आहे का, कंपनी प्रदेश, त्याला ब्रिटिश प्रदेश असा दर्जा दिला. बघा मी काय सांगतो नीट ऐका. आता काय नाव दिलं त्याला, ब्रिटिश प्रदेश. ईस्ट इंडिया कंपनीचा जो का प्रदेश आहे, कोणाचा, ईस्ट इंडिया कंपनीचा, तो आता काय नाव म्हणून ओळखला जावं लागला, ब्रिटिश प्रदेश. नीट ऐका त्याच्या मागची गंमत काय, ज्यावेळी कंपनी भारतात आली त्यावेळी भारतातला प्रत्येक राजा, प्रत्येक नवाब, प्रत्येक बादशाह हा प्रदेश, भारतातला प्रदेश हा ह्या लोकांचा होता. राजा असेल, नवाब असेल, बरोबर का, निजाम असेल, बरोबर का, बादशाह असेल, ही लोक आपला हक्क सांगायची. मग कंपनी आली इंग्लंडवरनं, कंपनीनं भारतातल्या लोकांसोबत काय केली, युद्ध केली. आणि आता काय सांगायला लागली, हा प्रदेश आमचा, म्हणजे कुणाचा, कंपनीचा प्रदेश आहे. कोणाचा प्रदेश आहे, कंपनीचा, जो की भारतीय लोकांचा होता. तो कोणाचा सांगायला लागले, आता कंपनीचा प्रदेश. आणि आता हा कायदा कुठला, 1784 चा पीट शिंदे ऍक्ट. कंपनीचा जो प्रदेश आहे तोच प्रदेश आता ब्रिटिश प्रदेश म्हणून ओळखला जावा लागला. मी बोललेलं कळलं का? म्हणजे हळूहळू कंपनीने सत्ता प्रस्थापित केली, आता ब्रिटिश प्रदेश म्हणून नुसतं ओळख दिली. आणि आता ती जो ब्रिटिश प्रदेश आहे आता तो कोणाकडे जाणार, इंग्लंडच्या राणीकडे. मग भारतात इंग्लंडची सत्ता येणार आहे, म्हणजे इंग्लंडची राणी. अर्थ कळतोय का, लक्षात येते का? इंग्लंडचा राजा किंवा राणी भारतात येणार आहे.
म्हणजे मग आपल्याकडे 1858च्या कायद्याने काय होणार आहे, आपला जो भारत आहे हा भारत ब्रिटिश प्रदेश म्हणून ओळखला जाणार आहे. लक्षात येते का? ती हितनं गंमत सुरू झाली. लक्षात आलं का? आता राहील लक्षात तुमच्या गोष्ट काय, कंपनीच्या प्रदेशाला ब्रिटिश प्रदेश म्हणून दर्जा मिळाला, काय अडचण नाही. पुढे काय बोलतंय, काउन्सिल. बघा 1773च्या कायद्याने काउन्सिल आलं गव्हर्नर जनरलला मदत करायला. पद बदललं होतं 1773च्या कायद्याने. काय झालं, पद बदललेलं. पद बदललेलं म्हणजे काय झालं, जो काय आपला बंगालचा गव्हर्नर आहे त्या बंगालच्या गव्हर्नरला केलं तर बंगालचा गव्हर्नर जनरल, आणि त्याच्याकडे काम वाढवून दिली. काय काम वाढवून दिली? बॉम्बे आणि मद्रास त्याच्या अंडर दिलं होतं. कोणाच्या? बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अधीनस्थ दिलं. आणि त्याला मग आता काम वाढलं मग माणसं मदतीला पाहिजे म्हणून 4 माणसं पाठवलेली इंग्लंडवरनं, बरोबर का? काउन्सिल 4 माणसांचा काउन्सिल इंग्लंडवरनं आलते. पण अडचण काय व्हायची, अडचण अशी व्हायची, 10 वर्षांचा अनुभव आहे ना 1773 ते आता 84 आले, बरोबर का? 10 वर्षांचा अनुभव काय की ज्यावेळी गव्हर्नर जनरल काम करायला गेली त्यावेळी सगळीच लोक वॉरेन हेस्टिंगला मदत करतील असं नव्हतं. बोलले लोक बहुमत होतच नव्हतं, कारण निर्णय घ्यायला बहुमत पाहिजे, पण बहुमत होत नव्हतं. समजलं का? म्हणून तिकडून ज्यावेळेस पिट्सनं कायदा केला त्यावेळेस पिट्सने आयडिया काय केली, म्हणलं आपण एक माणूस कमी करू, काउन्सिल मधला एक माणूस कमी करू. मग जिथं 4 सदस्य संख्या होती काउन्सिल मधली ती आता किती राहिली, 3. म्हणजे ह्या तिघांमधल्या एक जण माणूस, एक जरी काउन्सिलचा सदस्य हा वॉरेन हेस्टिंगच्या बाजूने गेला म्हणजे गव्हर्नर जनरलच्या बाजूने गेला तर बहुमत झालं. मग आता वॉरेन हेस्टिंगला म्हणजे कुणाला, गव्हर्नर जनरलला, बंगालच्या गव्हर्नर जनरलला काम करणं सोपं झालं का? कारण एक माणूस कसा पण मॅनेज करू शकतो, 2 आणि 3 माणसं मॅनेज करणं अवघड आहे ना. अर्थ कळला का? म्हणून काउन्सिलची सदस्य संख्या किती केली, 3. आता किती झाली, गव्हर्नर जनरल प्लस 3 सदस्य. किती झाली, गव्हर्नर जनरल प्लस 3 सदस्य. लक्षात आलं का? आणि काउन्सिलची सदस्य संख्या किती, 3. काउन्सिलची सदस्य संख्या किती, 3. आणि ह्या 3 मधलाच एक लष्करी सेनापती असावा. ह्या 3 जणांमधलाच एक कोण असणार, लष्करी सेनापती असणार. लक्षात येते का? या 3 कोण असणार, या काउन्सिलची सदस्य संख्या 3 आणि 3 एक कोण असणार, लष्करी सेनापती. आणि बंगालचा जो कसर सेनापती आहे त्याचा दर्जा नेहमी कसा राहणार, उच्च राहणार. कसा राहणार, उच्च राहणार. लक्षात येते का? बंगालचा जो कसर सेनापती आहे त्याचा दर्जा नेहमी कसा राहणार, उच्च राहणार. म्हणजे बॉम्बेला पण सेनापती असणार, मद्रासला पण सेनापती असणार. लक्षात येते का? लक्षात येते का? आणि बंगालला पण सेनापती असणार. पण बंगालचा जो का सेनापती आहे तो नेहमी उच्च राहणार. कोणापेक्षा, बॉम्बे मद्रास ह्या प्रांतांच्या सेनापतीच्या पेक्षा उच्च कोण राहणार, बंगालचा सेनापती. काय अडचण, कळलं? हा, पुढे कळलं का? मग हे 3 काउन्सिलचे जे 3 सदस्य आहेत त्या 3 सदस्यांपैकी एक जण कोण असणार, लष्कराचा सेनापती असणार. कळलं का? आणि काय बोलतोय हे काउन्सिलच्या अंडर आता काय आले, बंगाल, बॉम्बे, मद्रास, जे मागच्या लेक्चर मध्ये पण आपण बघितलेलं आहे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट ना. हा आहे पिट्स इंडिया ऍक्ट 1784 चा कायदा. कळलं?